जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, आज आपण आपल्या स्वामी गाथा या ग्रंथातील पुढील अध्याय अनुभवणार आहोत। आता स्वामी महाराजांचा कीर्तिसुगंध सर्वत्र पसरत होता। गाणगापूरला श्री नरसिंह सरस्वतींच्या आदेशाप्रमाणे काही मंडळी अक्कलकोटला येत होती व स्वामींच्या दर्शनाने सुखावत होती। मुंबईचे श्री कृष्णबुवा ठाकूर उत्तम कीर्तनकार व दत्त उपासक, मोठ्या भावभक्तीने ते श्री दत्तात्रयांची उपासना करीत। नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तस्थानी ते वारंवार जात असत। अकस्मात त्यांच्या अंगावर पांढरे चट्टे पडू लागले। खूप औषधोपचार झाले, पण चट्टे काही कमी होईनात। मुंबईसारख्या ठिकाणी सर्व तऱ्हेचे औषधोपचार करण्याची सोय असूनही नामांकित डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले व ते श्वेत चट्टे वाढतच होते। ते श्वेत चट्टे आहेत, बरे होणार नाहीत असे वैद्यबुवांनी सांगताच हे ठाकूरबुवा हताश झाले। या श्वेत डागांनी आता आपला चेहराही विद्रूप दिसू लागला आहे। आसपासचे लोकच नव्हेत तर नातेवाईक मंडळी, आप्तस्वकीय यांना ते टाळू लागले। लोकांच्या डोळ्यात त्यांना घृणा दिसू लागली। आता आपले कुटुंबात राहणे योग्य नाही असे बुवांनी ठरवले व आता काशी क्षेत्री जाऊन आपले उर्वरित आयुष्य तेथेच संपवावे असे त्यांनी ठरवले। या दत्तभक्ताला गाणगापूरच्या पादुका दर्शनाची ओढ लागली होती। आता प्रथम गाणगापुरी जाऊन तेथे आपली सेवा रुजू करून मग काशी क्षेत्री प्रस्थान करावे असा विचार करून ते गाणगापूरला आले। तेथे श्रींच्या पादुकांची यथोपचार पूजा केली। ब्राह्मण भोजनाचा सोहळा यथासांग पार पडला व बुवा रात्री कीर्तनाला उभे राहिले। सद्गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांची लेखा कोण करी, हा अभंग त्यांनी निरूपणाला घेतला। सद्गुरूंची महती ते मोठ्या तन्मयतेने वर्णन करू लागले। इतर संतांना आलेली दत्तगुरु अनुभूती ते रंगून सांगू लागले। मानवी जीविताचा अर्थ काय, हेतू काय याची ते समज देतात। प्रामाणिक आर्त असतात त्यांना सनात करून योग्य मार्गदर्शन करतात। लोक हो, सद्गुरू तुमच्या आमच्यासारखे देहधारी दिसले तरी त्यांचा देह हा कर्मदेह नसतो, तर त्यांचा संकल्पदेह असतो।
ते स्वेच्छेने दिनांना मार्गदर्शन करण्यासाठी देहधारणा करतात. म्हणूनच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याच कारणासी. त्यामुळे लौकिकदृष्ट्या त्यांनी देह ठेवला तरी त्यांच्या पश्चातही ते लोकांना सदेह दिसतात, मार्गदर्शन करतात. पण त्यासाठी तो भक्त आर्त निष्ठावंत असावा लागतो. हे विवरण करताना त्यांनी ज्ञानेश्वर, नामदेव, रामदास, तुकाराम यांची बरीच उदाहरणे दिली. सद्गुरूकडे सामान्य नरदेही म्हणून कोणी पाहू नये, त्यासाठी त्यांनी पुष्पदंताने केलेली शिवस्तुती, जी शिवमहिमा स्तोत्रात आहे, त्या अनुषंगाने सांगायला सुरुवात केली. स्मशानेक्ष्वा क्रीडा स्मरहर पिशाच्चहा सरहरा श्विता भस्मालेपा श्रगपी नृकरोही परिकरहा अमंगल्यम शीलम तव भवतु नामवखिलम तथापि स्मृतना वरद परम मंगलमसी. कीर्तनाचा रंग चढतच चालला होता. आज श्री कृष्णबुवा ठाकूर आपले कीर्तनज्ञान, गायनकला, अभिनिवेश वगैरे सारे काही पणाला लावल्यासारखे एकरूप होऊन रंगून गेले होते. आता ते जणू श्री कृष्णबुवा न राहता साधकाची परमोच्च अवस्था अनुभवित होते. कीर्तन संपले. श्रोतुवंद आनंदला होता. वातावरण प्रसन्न होते. जणू नरसिंह सरस्वती ह्या प्रसन्नतेद्वारेच आपली तृप्ती दर्शवित होते. कीर्तन संपले. ठाकूरबुवांनी बिछाण्याला पाठ लावली. तरी त्यांच्या अंतरंगातले कीर्तन थांबले नव्हते. ते तशा अवस्थेतच निद्राधीन झाले. पहाटे अमृतवेळी त्यांना दृष्टांत झाला. ध्वनिरूपाने त्यांना संकेत मिळत होता. तू अक्कलकोटला जा. काल कीर्तनात वर्णन केल्याप्रमाणे तेथे एक साधू पुरुष वास करतो. राख हीच त्याची पुष्पशय्या. निवडुंगाच्या फडाचे ढीक म्हणजे त्याच्या पायघड्या. दिशा हेच त्याचे वसन म्हणजे वस्त्र आहे. तो अवतारी पुरुष आहे. तुझ्या माझ्या ठिकाणचा भाव, भक्ती त्याला अर्पण करून माझ्यासाठी आणलेली कस्तुरी त्याला अर्पण कर. तुझा रोग समूळ नष्ट होईल. तोच तुझा धन्वंतरी आहे. हे ऐकताच ठाकूरदासांना आठवले की अरे, आपण मुद्दाम पादुकांवर ठेवायला आणलेली कस्तुरी तशीच राहून गेली आहे. अर्थात हे या थोर पुरुषाला कळले. हे माझे महत्भाग्यच म्हणायला हवे. ठाकूरदास बुवा तातडीने अक्कलकोटी आले. ठिकठिकाणी अशा पुरुषाचा शोध घेतला. पण नित्यभ्रमण करणारे स्वामी समर्थ एका वेश्येकडे आहेत असे कळले. पण ठाकूरदासांच्या मनात विकल्प आला नाही. हे सिद्धपुरुष यांच्या ठिकाणी भेदाभेद भ्रम नसतो. राव काय अगर रंग काय, वेश्या काय अगर गर्ती काय, त्यांच्या लेखी सर्व सारखेच असते. त्यांना हवी असते श्रद्धा, निष्ठा, भक्ती. महाराज अविकारी स्थितप्रज्ञ असल्याचे प्रथमदर्शनीच जाणवत होते. श्री कृष्णबुवा दिसताच स्वामी म्हणाले, हमारी कस्तुरी अभी के अभी लाव. हे ऐकताच बुवांना बरोबर नेमकी खूण पटली. ते लगबगीने आपल्या निवासस्थानी गेले व कस्तुरीची डबी घेऊन आले व त्यांना ती कस्तुरी अर्पण केली. दृष्टांताप्रमाणे सर्व घडले. म्हणून ठाकूरदासांनी काशीला जाण्याचे थोडे लांबणीवर टाकले व अक्कलकोटला राहून या महाराजांची जमेल ती सेवा करायचे निश्चित केले व त्याप्रमाणे त्यांची दिनचर्या सुरू झाली. आपला विद्रूप चेहरा व श्वेत अंगाचा त्यांना संकोच वाटेनासा झाला. त्यांचे सारे लक्ष ह्या दत्त अवतारी महापुरुषाकडे लागले होते. पेटलेल्या धुनीजवळ
स्वामी महाराज बसले होते. त्यांचे दर्शन घेण्यासाठी श्रीकृष्ण ठाकूर तेथे आले तो काय, त्याच महाराजांनी त्या धुनीतील लाकूड बुवांच्या अंगावर फेकले. महाराजांच्या या कृतीने बुवा खट्टू झाले. माझी सेवा स्वामींना मान्य नाही असे त्यांना वाटले. पण तेथील सेवेकरांनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणून जय जयकार केला. एक सेवेकरी म्हणाला, स्वामींची तुमच्यावर कृपा झाली आहे. हे काष्ठ नित्य उगाळून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप कुष्ठावर लावा. मोठ्या विश्वासाने बुवा तो लेप अंगाला लावू लागले. त्या लाकडाचा औषधी गुणधर्म व महाराजांचा त्या लाकडाला झालेला स्पर्श बुवांना फलदायी झाला. ते कुष्ठ हळूहळू नाहीसे झाले. बुवा संपूर्ण रोगमुक्त झाल्यावर ते आनंदाने परत मुंबईला जायला निघाले. त्यांच्या पत्नी राधाबाई नमस्कार करून म्हणाल्या, स्वामी महाराज, आम्हाला कन्यारत्न आहे, पण पुत्रप्राप्तीची इच्छा आहे. त्याचबरोबर आपल्या डोक्याची टोपी काढून स्वामींनी बाईच्या ओटीत घातली. हा संकेत आशीर्वाद मानून पती पत्नी मुंबईस रवाना झाली. या दरम्यान महाराजांनी कित्येकांचे रोग दुखणे बरे केले होते. कुणाचे आवाळू रातोरात नष्ट झाले, कुणाचा विषमज्वर थांबला, कुणाच्या पाठीवरून पाय फिरवताच पोटदुखी थांबली. ज्याची जशी श्रद्धा असेल तसा त्याला गुण येत असल्याचे दिसत होते. सोलापूरचे वकील नारायणराव दामले स्वामीनिष्ठ होते. कोणताही प्रसंग आला की अक्कलकोटला जाऊन स्वामी महाराजांना ते सांगत व त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागत. त्यामुळे प्रसंग निभावून जाई. महाराज या वकील महोदयांची निष्ठा पाहून त्यांना प्रेमाने गणपती अशी हाक मारत. त्यांना एकदा मूळ व्याधीने त्रस्त केले. वैद्याची औषधे झाली, डॉक्टरांची शस्त्रक्रिया झाली, पण उतार काही पडेना. वेदना असह्य झाल्या व अशा कठीण प्रसंगी त्यांनी स्वामी महाराजांच्या नावाचा जप चालवला. त्यांना सोलापूरहून अक्कलकोटला जाणे अशक्य होते. त्यांनी मोरोपंतास, जे स्वामींचे सेवेकरी होते, त्यांना पत्राने सर्व हकीकत कळवली व श्री स्वामी समर्थ सांगतील त्याप्रमाणे मी उपचार करीन, तुम्ही त्यांच्या कानावर ही हकीकत घाला असे कळविले. या दुखण्यावर गोमूत्र घ्यावे अशी स्वामींची आज्ञा झाली आणि ह्या साध्य सहज उपलब्ध असलेल्या उपायाने दामले रोगमुक्त झाले. ह्या व अशा गप्पा गोष्टी करीत ठाकूरदास व राधाबाई मुंबईस पोहोचले व त्यांच्याकडून महाराजांची माहिती अनेकांना कळत होती. हल्ली स्वामी महाराज नित्य गावाबाहेर जाऊन एरंडाची लाकडे घेऊन येत. त्याचे एक वीत लांबीचे तुकडे करून त्याच्या पोकळीत ठासून माती भरत. असे 5-5, 6-6 तुकडे त्रिकोणाकृती मांडीत असत. वरवर पाहता लष्कराचे जवान बंदुका मांडून ठेवतात तसे दिसायचे. शिवाय घोंगडीच्या दशा काढून त्यांच्याही रांगा लावून ठेवीत. असे कित्येक दिवस चालले होते. लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. हा असला कसला खेळ? यामागे काही प्रयोजन असेल का? यातून स्वामींना काही सूचित करायचे असेल का? अशा शंका काही जिज्ञासू लोकांच्या मनात येत. जर कोणी काही विचारले की हा कसला खेळ स्वामी, तर हातवारे करून स्वामी म्हणत, मी ह्या पलटणी तयार करतो आहे. यामागे नक्कीच काहीतरी हेतू असावा असे लोकांना वाटे. कारण चालू काळ हा मोठा धामधुमीचा होता. लोक परकीय अंमलाखाली त्रस्त झाले होते. त्यांच्या मनातील विध्वंसक विचार कशा रूपाने प्रकट होतील हे सांगता येत नव्हते. आपण स्वतंत्र व्हावे ही जाणीव चेतवली जात होती, पण मार्ग मात्र सापडत नव्हता. परकीयांचे अत्याचार वाढत होते. अनागोंदी कारभाराला ऊत आला होता. सामान्य जनता त्यात भरडून निघत होती. केव्हा काय घडेल
हे सांगता येत नव्हते. महाराजांचा हा खेळ कदाचित क्रांतीची पूर्वसूचना तर नसेल ना, अशी धास्तीही काही लोकांच्या मनात निर्माण झाली. अक्कलकोट संस्थान आहे. आपला राजा धार्मिक प्रजाहितवादी आहे. तेव्हा कुठे काहीही झाले तरी आपल्याला त्याची झळ लागणार नाही, अशी सामान्यांची मनोधारणा होती. धार्मिक वृत्तीचे मालोजीराजे प्रतिवर्षाप्रमाणे प्रतिपदेस गाणगापूरला गेले. तेथे त्यांनी समाधी दर्शन घेतले. तेथे त्रिरात्र मुक्काम केला व ब्राह्मण भोजनाचा सोहळा पार पडला. त्याच रात्री श्री नृसिंह सरस्वती स्वामी स्वप्नात येऊन त्यांना म्हणाले, मी तुझे गावी आलो आहे. आता तू येथे येण्याची यातायात करू नकोस. मालोजी राजांची पुरेपूर खात्री झाली की अक्कलकोटला निवास करत असलेले स्वामी महाराज हे प्रत्यक्ष दत्त अवतारी आहेत. ते समर्थ आहेत. तेच दत्तगुरू स्वामी आहेत. वटवृक्षा सानिध्य शांत बसलेल्या महाराजांपुढे राजा हात जोडून उभा राहिला. त्यावेळी स्वामी आत्मानंदात मग्न होऊन गुणगुणत होते. कर्दळी वनात गुप्त झालो, आता येथे येऊन वसलो. श्रीपाद श्री वल्लभ आम्ही, नृसिंह सरस्वती ही आम्ही. दिले वचन पूर्ण केले, येथे काय कार्य आरंभिले. घ्या हो प्रसाद मिठाईचा, येथे नाही कुणा मनाई. एकाग्र होऊन राजा हे गुणगुणणे ऐकत होता. आनंदाने भारावलेला राजा म्हणाला, गुरुदेवा, आता ही गावभर हिंडण्याची वणवण पुरे. आपण आता राजवाड्यात मुक्कामास चलावे. तेथे मी आपली जातीने बडदास्त ठेवीन. आता प्रतिपदेचा उत्सव येथेच होईल. या स्थानालाच गाणगापूरचे महत्त्व येईल. स्वामींनी राजास नजरेने निहाळले व म्हणाले, मला बंदी करू पाहतोस, पण माझ्यावर तुझ्या एकट्याचा अधिकार नाही. मी सर्वांचा आहे. सर्व जनता जनार्दन रूपाने माझी आहे. निदान आपल्या पादुका तरी माझ्या पूजास्थानी ठेवतो, राजा म्हणाला. स्वामींनी अनवाणी पावलं पुढे केली. राजाने उत्तम खडावा करवून घेतल्या. त्या महाराजांच्या पायात घातल्या व त्याच प्रसाद म्हणून घेतल्या. त्यास गंधलेपन करून देवळात पूजेसाठी ठेवल्या. गाणगापूरला आदेश झाल्यापासून मालोजी राजांच्या मनात वारंवार दत्त परंपरा साकार होत होती. नित्यश्रवण करण्याची सवय असल्याने ती त्यांना जवळजवळ पाठ झाली होती. ब्रह्मा, विष्णू, महेश या देवत्रयांच्या निमित्ताने अत्रि ऋषी आणि अनुसूया ह्यांना मातृपितृस्थान देऊन श्री दत्तात्रय प्रकट झाले. खरोखर हे प्रकटीकरण किती अर्थपूर्ण म्हणायला हवे. अत्रि ऋषी म्हणजे सर्वत्र मित्रत्वाची भावना असणारे थोर ऋषी. मित्रत्वाचा हा असा भाव दुर्मिळच असतो. आणि अनुसूया म्हणजे जिच्या ठिकाणी असूया नाही, मत्सर नाही, अशा शुद्ध सात्विक स्वभावाची ही पतिव्रता. जन्माला आलेला जीव हा काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर या षडरिपूंच्या स्वाधीन झालेला असतो. त्यातून सुटण्याचा तो विचारसुद्धा करीत नाही. मग संत महात्मे त्याला त्याच्या शुद्ध रूपाचे दर्शन घडवितात. अर्थात अशी शुद्धत्वाकडे झेपावणारी माणसेही दुर्मिळच. तदनंतर त्यांच्या ठिकाणचे स्वभावदोष हळूहळू कमी होतात आणि उपाधिरहित अवस्था ते अनुभवतात. पण अनुसूयेसारखी श्रेष्ठ स्त्री मात्र मुळातच शुद्ध आणि सात्विक अशा पवित्र ठिकाणी श्री दत्तदेवता प्रकट न झाली तर नवलच. ह्या दत्त संप्रदायातील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ. भारताच्या पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे ते 14व्या शतकात जन्माला आले. हा काळ म्हणजे श्री ज्ञानेश्वरादी संतांच्या नंतरचा, पण संत एकनाथांच्या पूर्वीचा काळ. या काळी
मुसलमानांनी सारा देश व्यापला होता. अराजकतेला पूर आला होता. लुटालूट, स्त्रियांवर बलात्कार, अन्याय, अनीती इत्यादीला जणू प्रतिष्ठा प्राप्त झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. सर्व हिंदू जनता हवालदिल झाली होती. संत, सज्जन, सामान्यांना दिलासा देणारे व्यक्तिमत्व त्या काळी म्हणजे श्रीपाद श्री वल्लभच म्हणायला हवेत. पारमार्थिक क्षेत्रात स्वतः शांती अनुभवून ती इतर निष्ठावंतांना, श्रद्धावंतांना मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणारी विभूती म्हणजे हे सत्पुरुष. दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष. त्यांनी अवतार समाप्तीकाळी भक्तमंडळींना अभिवचन दिले होते की एवढे हताश होऊ नका, मी पुन्हा भेटेन. नियतीच्या इच्छेनेच मी पुन्हा येणार आहे. जशी परमेश्वरावर श्रद्धा ठेवायची तशीच आपल्यावरही श्रद्धा, निष्ठा हवी. श्रद्धेवाचून यश येत नाही. आत्मविश्वास, इच्छाशक्तीच सर्व कार्य करते. ज्यांना स्वतःच्या आत्म्याच्या ठाईच एक अलौकिक शक्ती आहे असा साक्षात्कार होतो, त्यांना मानसिक बळ प्राप्त होते व परमेश्वर बळ देतो असा त्याचा अर्थ आहे. अशी आत्मशक्ती प्राप्त झालेली मंडळी श्रीपाद श्री वल्लभांचे कार्य पुढे नेत होती. सामान्य लोकांमध्ये धीर, बळ निर्माण करत होती व दत्त परंपरा पुढे चालू राहिली होती. पुराणिक बुवांकडून ऐकलेली इतिहास मालोजी राजांना स्मरत होती. श्रीपाद श्री वल्लभ पुन्हा येतो म्हणून आश्वासन देऊन गेले. त्यांनी आपला शब्द खरा केला. हे इसवी सन 1408 साली प्रत्ययाला आले. कारण वऱ्हाड प्रांतातील कारंजा ह्या गावी जन्माला आलेले बालक म्हणजे तो श्रीपाद श्री वल्लभांचाच अवतार होता. ते पुढे श्री नरसिंह सरस्वती या नावाने प्रसिद्धीस आले. त्यांनी दत्त परंपरा अधिक नावारूपाला आणली. भक्तांना धर्ममार्गाचे रहस्य समजावून देऊन योग्य तऱ्हेने उपासना कशी करावी यासंबंधी ते मार्गदर्शन करीत. ते म्हणत, माणूस कितीही संकटात असो त्यास श्री गुरूंनी आपला समजून अनुग्रह केला की त्याची मनस्थिती पार पालटून जाते व तो स्वतः सन्मार्ग प्रवर्तक होतो. स्वतःचा उद्धार करून तो दुसऱ्याचाही उद्धार करतो. सदाचार संपन्न, ईश्वरनिष्ठा असलेल्या श्री नरसिंह सरस्वतींच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द जणू प्रसाद रूप धारण करीत असे व भक्तमंडळी तो प्रसाद शिरसावंद्य मानून तसेच आचरण करण्याचा प्रयत्न करीत असत. साधकाची साधनाच त्याला सद्गुरू भेटी घडवून आणते व ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे श्री गुरूंचे पाय हृदयी गवसोनी जाय, ते केवढे भाग्य होय उन्मेषासी. साधकाची म्हणजेच शिष्याची अवस्था उन्मनी होते. ती मस्ती, तो आवेश सात्विक असतो. ते म्हणत, श्री दत्तप्रभूंची स्थाने ठरलेली आहेत. नरसोबावाडी, औदुंबर, माहूरगड, गिरनार पर्वत वगैरे. पण सर्वांनाच त्या त्या ठिकाणी जाणे शक्य नाही. तर तुम्ही तुमच्या हृदयस्थानीच श्री दत्तात्रयांना पाहण्याचा प्रयत्न करा. मौन धारण करा, ध्यान करा. शिवाय अधिकाधिक एकांतात राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सुद्धा दैवी संपत्तीचा परिपोष झाल्याचे जाणवेल. मनशांती हे त्या परिपोषाचेच रूप आहे. इहलोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरावी, हे सर्वश्रुत आहे. हा अनुभव आहे. पण परलोक साधायचा असेल तर सद्गुरू चरणांची सेवा करावी. श्री ज्ञानेश्वर माऊली स्वानुभवाने म्हणते, जेथे ज्ञानाचा कुरंठा तेथे सेवा हाची दारीवंटा. तो स्वाधीना करी सुभटा वोळगोनी. धर्मजागरण हे प्रत्येकाच्या अंतर्बाह्य सुखासाठी नितांत आवश्यक आहे. हा काळ मुसलमान सत्ताधाऱ्यांच्या भरभराटीचा असल्याने सर्वत्र अनाचार, अंधाधुंदी चालू होती.
ही सत्ताधारी मंडळी जनसामान्यांच्यावर अत्याचार करीत होती. बाटवा बाटवीला तर ऊत आला होता. स्वधर्म निधनम श्रेय परधर्मो भयावहा हे सांगणारा सत्पुरुष निर्माण व्हायला हवा होता. आणि श्री नरसिंह सरस्वती हे धर्मकार्य करायलाच जणू जन्माला आले होते. धर्मग्लानी दूर व्हायला हवी होती आणि हा अवतारी पुरुष स्वतःच्या आचरणाने दुसऱ्याला अनुग्रह देऊन इतरांना मनशांतीचा मार्ग दाखवून आपले धर्मकार्य करीत होते. दत्त परंपरा लोकांच्या मनात रुजवित होते. याच काळात उत्तरेत काशी क्षेत्री जन्माला आलेले कबीरदासही माणसांच्या मनातली माणुसकी जागृत करण्याचे कार्य करीत होते. ते म्हणत होते, कुणाच्याही भावना दुखवू नका, कुणालाही धर्मांतराची सक्ती करू नका. असे करणे म्हणजे धर्मांधता आहे, ती योग्य नाही. भाईयो, भगवंत अमुकच ठिकाणी आहे असे नव्हे आणि ठराविक धर्मात आहे असेही नव्हे. प्रत्येकाने आपापला धर्म सांभाळून राहावे, त्यामुळे मनशांती अनुभवायला मिळेल व स्वतःच्या ठिकाणी असलेल्या ईशतत्वाची जाणीव होईल. तो आपल्या जवळच आहे. मोको कहा ढूंढो बंदे, मैं तो तेरे पास में, कहे कबीरा सुनो भाई साधो, सब श्वासों की श्वास में. अरे, आपल्या प्रत्येक श्वासात तो आहे. शुद्ध आचरण ठेवून, दृष्टी अंतर्मुख करून त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. कबीर उपदेशात्मक म्हणे, अभक्ष भक्षण करू नका, असत्यवाणी उच्चारू नका, दुसऱ्याला दुखाविण्याचे पापसुद्धा करू नका. हा व असा उपदेश मानवाचे मन प्रगल्भ करणारा होता. तो फक्त अमोघ जाती धर्मासाठी नव्हता, माणसाने माणसाशी माणसासारखे वागण्याचा होता. इकडे श्री नरसिंह सरस्वती स्वामींचेही हेच कार्य चालू होते. दत्त परंपरा म्हणजे विशाल परंपरा. भारतीय संस्कृतीच्या, धर्माच्या व नीतीच्या ज्या अनेक महाभागांनी, ऋषीमुनींनी, मीमांसकांनी, श्रुती, स्मृती, उपनिषदकारांनी जे जे कार्य केले, तेच कार्य या अवतारी दिव्य शक्तींनी केले. ज्ञात व अज्ञात मानवी दुःखाचा खूप बारकाईने अभ्यास केला. आपल्या प्रत्येक शिष्यास जागृती देऊन सामान्याची दुःखे निवारण केली. या प्रचंड पवित्र निष्कलंक कार्याचे मूळ सूत्रधार श्री दत्त महाराज आहेत. श्री ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा म्हणजे नाथ संप्रदायाची परंपरा आहे, म्हणजेच दत्त परंपरा. जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत इत्यादी थोर सत्पुरुष याच परंपरेतले आहेत. अशा संप्रदायातली पवित्र विभूती श्री नरसिंह सरस्वती. त्यांनी आपल्या अवतार समाप्तीचा काळ जाणला व त्यांनी आपले गुरु श्रीपाद श्री वल्लभ यांच्या पादुकांची गाणगापुराला स्थापना केली व भक्तजनांना सांगितले, मी श्रीशैल्य यात्रेला जातो, पण तुम्ही विश्वास बाळगा, श्रद्धा ठेवा की मी त्या पादुकांच्या सानिध्य उपस्थित आहे. असे म्हणून इसवी सन 1457 साली ते दक्षिणेकडे यात्रेनिमित्त निघून गेले. ते पुन्हा परतले नाहीत. कुणी म्हणत होते स्वामी कर्दळी वनात गुप्त झाले, कुणी म्हणत होते पुन्हा येण्याचे वचन देऊन स्वामी कर्दळी वनात नजरेआड झाले. मालोजी राजांना वाटत होते या गोष्टीला जवळजवळ 300 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. मला दृष्टांत देऊन श्री नरसिंह सरस्वती स्वामी म्हणाले, अक्कलकोटला आहे तो स्वामी मीच आहे. तुला आता गाणगापूरला गुरुप्रतिपदेला येण्याची गरज नाही. मानवी मनाला व्यावहारिकदृष्ट्या वाटते हे कसे शक्य आहे, पण जर ईश्वरी सत्तेवर श्रद्धा ठेवली तर मात्र यात अशक्य असे नाही हे जाणवते. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे आपला हा अध्यायही इथे समाप्त झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.